नमस्कार, MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे। मी माधुरी थोरात, माझ्यासह माझे सहप्रतिनिधी सुनील भाऊ घरमाडे यांच्यासह आज आम्ही आलेलो आहे मोझरी या ठिकाणी। मोझरी या ठिकाणी आल्यानंतर तेथील जे ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी हनुमानजीचे मंदिर आहे। तिथे हनुमानजीच्या मंदिरामध्ये अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस तेथील हनुमानजीचे चांदीचे डोळे काढून नेलेले आहे। तर आज आपण तेथील जनतेकडून जाणून घेऊया की हा प्रकार कधी घडलेला आहे। नमस्कार सर, MB न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। हा प्रकार कधी घडला सर आणि कसा घडला त्याच्याबद्दल सांगा। नमस्कार, काल श्रीरामाचा जन्मदिवस अर्थात श्रीरामनवमी होती आणि सर्व गावभर या ठिकाणी रॅली निघत होती, आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतो। मात्र काही लोकांना ते खपवत नव्हतं आणि त्याचाच त्यांनी काही इश्यू करून या ठिकाणी रात्री 12 नंतर मध्यरात्री पहाटेपर्यंतचा तो कालावधी असू शकते आणि या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ते हनुमंताचं मंदिर आहे। त्या ठिकाणी त्यांनी हनुमंताच्या मूर्तीवर हातोडीनं, लाकडी हातोडीनं म्हणजे लोखंडाची हातोडी आणि तिला लाकडाचा दांडा आहे अशा हातोडीनं त्या हनुमंतावर त्या ठिकाणी वार केले आणि मूर्ती खराब करण्याचा प्रयत्न केला। हा मी या ठिकाणी सांगू इच्छितो एक भक्त म्हणून आणि एक गावकरी म्हणून की हा चोरीचा कुठलाही प्रकार नव्हता। जर चोरीचा प्रकार असता तर त्याने त्या ठिकाणी जो चांदीचे जे डोळे आणि जी बिंदी ते काढली होती ते घेऊन पळाला असता। मात्र त्यांनी या मंदिर परिसरात तो चांदीचा डोळा या ठिकाणी फेकून दिला। त्यानंतर मंदिराच्या दर्शनी भागात आल्यानंतर त्या ठिकाणी दरवाजाच्या वरत भगवान प्रभूची श्रीरामाची मूर्ती आहे, त्या मूर्तीचा हारसुद्धा त्याने ओढला आणि मंदिर परिसरातील सजावट होती ती सुद्धा खराब करण्याचा प्रयत्न केला। या सर्व प्रकरणावर असं लक्षात येते का हाच मुळीच चोरीचा प्रकार नव्हता। त्या ठिकाणी दानपेटी ठेवली होती ते सुद्धा त्यांना चोरून नेता आली, ती फोडता आली, मात्र तो हा प्रकार चोरीचा नाही आहे। हा दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाने तो चोरटा या ठिकाणी CCTV कॅमेऱ्यात आल्याचा अंदाज आहे, त्याला शोधून फार एक मोठी कारवाई या ठिकाणी करावी ही आमची गुरुदेव या ठिकाणी सर्व भक्तांची मागणी आहे। नमस्कार। घडलेला आहे याची तुम्ही तक्रार केली का पोलिसांना? या ठिकाणी जेव्हा सकाळी मला असं समजलं की या ठिकाणी चोरी झाली आणि मंदिराच्या त्या हनुमंतराच्या मूर्तीवरची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला, हे जेव्हा कळलं तेव्हा मी स्वतः या ठिकाणी पाहणी केली, गावकऱ्यांशी चर्चा केली आणि रिपोर्ट सुद्धा मी माझ्या स्वतःच्या नावाने दिला। मी स्वतः रिपोर्ट दिला, त्यात आताच पंचनामा झाला आणि असं वाटतं की कारवाई व्हायला पाहिजे। जर या ठिकाणी चांगली कारवाई झाली नाही तर आम्ही गावकरी या ठिकाणी आंदोलन सुद्धा करू। आंदोलन करायसाठी सर आता तुम्ही ह्या परिसरातील लोक आहे, रात्रीचा एवढा रामनवमीचा पर्व असताना सर कोणत्याही व्यक्तीला तो व्यक्ती दिसला नाही, हे कसं काय होऊ शकते? कारण साधारणपणे इथे या चौकात इथे देवीचं सुद्धा बाजूला मंदिर आहे आणि या ठिकाणी हा मुख्य चौक आहे, इथं बाजार सुद्धा भरतो आणि राष्ट्रीय महामार्गाला लागून ही जागा आहे। मात्र इथं 11 साडेअकरा पर्यंत सगळी मंडळी बसतात। ही घटना जर 12 नंतर जर घडली असेल, 12 साडेबारा 1 नंतर किंवा सकाळच्या आधी मध्यरात्री, तर त्यामुळे इथे कोणी नसेल, म्हणून कोणाला कोणी दिसलं नसेल। नमस्कार, MB न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। हा प्रकार कशा प्रकारे घडलेला आहे तुम्ही सविस्तर सांगू शकाल? प्रकार या असा घडलेला वाटतो मला की बा काहीतरी दोन समाजात भांडण किंवा काही निर्माण हो त्याकरता हा प्रकार घडलेला आहे। आणि एवढे त्यांनी जे डोळे जर काढून नेले असते तर तो किंवा चोर किंवा काही इतर माणूस नाही आहे असा माझा अंदाज आहे। ह्या दोन समाजात भ्रमण करणारा माणूस आहे आणि हे त्याने कृत्य केलं हे व्यवस्थित नाही, बरोबर नाही। आणि जे आमच्या पंच कमिटीवाल्यांनी जो रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टची चौकशी करावी पोलीसवाल्यांनी आणि त्याला अटक करून स्वाधीन करावं, म्हणजे आम्हाला एवढी शांतता मिळेल। नाही तर कसं होईल की गुरुदेवनगरमध्ये शांतता भंग झाल्यामुळे काय होते की अलग निर्माण पैदा होऊन जाते, त्याच्यामुळे एवढं प्रकरण घडावं नाही याकरता पोलीसवाल्यांनी त्याचा ताबडतोब इलाज करा। इथे पोलीस प्रशासन आल्यानंतर पंचनामा केल्यानंतर जे डोळे होते हनुमानजीचे ते खाली पडलेले होते का? पडलेले होते, जे पंचनामा करायच्या वेळेस ते खाली पडलेले होते डोळे आणि ते डोळे बसून नंतर मी डोळे बसून देतो असं त्यांचं म्हणणं आलं प्रशासनाने। त्यांनी डोळे वगैरे आणले आणि ते बसून दिले आणि हा जो मूर्तीचा खालचा भाग हा हातोडीने फोडलेला आहे, म्हणजे हा चोरीचा उद्देश नव्हता। काहीतरी दोघं समाजात त्यांनी तीव्र हे करायचं, भांडण वगैरे लावून द्यायचं किंवा काही करायचं, हा त्याचा प्रकार होता। त्याला न्यायचं असतं तर त्यांनी डोळे काय ते सर्वच काही नेलं असतं चांदीचं, बाकी काहीच नाही। धन्यवाद। हेलो दोस्तों, गुड मॉर्निंग एवरीवन। जहाँ अनुशासन होता है वहाँ कामयाबी होती है और जहाँ कामयाबी होती है वहाँ अनुशासन होता है। यहाँ
टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो, यही हमारा सपना है। रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह 11वीं और 12वीं क्लास में बड़े शहरों में 5 से 6 लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते। इसीलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदूर रेलवे से की है। इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं। मेरी सभी चांदूर रेलवे और चांदूर रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनंती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाएं।